नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या मिटिंगरे. आज दिनांक 21 मार्च 2026 म्हणजेच जागतिक कविता दिन. सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांना व माझ्या कवी मित्रमैत्रिणींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनातील भावना शब्दात उतरविणारी, मनातील गोडकडू आठवणींचे मोती गुंफून एक स्वरमाला तयार करणारी प्रत्येक कवीची प्रेरणा म्हणजेच कविता. अशा या जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने मी आज आपणासमोर एक कविता सादर करणार आहे. माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे, जे कविता शब्दातच दडलेले आहे, अर्थातच कविता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कविता वाचनाला. कविता. कविता म्हणजे शब्दरूपी बंधाऱ्यातून वाहणाऱ्या कल्पनांचा जलप्रवास. कविता म्हणजे शब्दरूपी बंधाऱ्यातून वाहणाऱ्या कल्पनांचा जलप्रवास, ज्यावर वाढतात अनेक कविता, त्यातून येते कविता जन्मास. बंधाऱ्याच्या काठावरती असतात अनेक विषयरूपी राणे. बंधाऱ्याच्या काठावरती असतात अनेक विषयरूपी राणे, ज्यांना शब्दरूपी बंधाऱ्याचे पाणी देताच त्यातून प्रकटते कवितेचे गाणे. ज्यांना शब्दरूपी बंधाऱ्याचे पाणी देताच त्यातून प्रकटते कवितेचे गाणे. कवितेचे रान शब्दबंधाऱ्यावर हळूहळू फुलते. कवितेचे रान शब्दबंधाऱ्यावर हळूहळू फुलते. त्यातूनच सुंदर कवितांचे पीक डोलू लागते. त्यातूनच सुंदर कवितांचे पीक डोलू लागते. कवितांच्या पिकांचा सुगंध हळूहळू वाढतो भारी. कवितांच्या पिकांचा सुगंध हळूहळू वाढतो भारी. वाचक वर्गाला भुरळ पडते कवितांची सारी. वाचक वर्गाला भुरळ पडते कवितांची सारी. अशी ही कविता हळूहळू प्रत्येकाच्या मनात रुजत जाते. अशी ही कविता हळूहळू प्रत्येकाच्या मनात रुजत जाते. बनून एक सुरेल गाणे प्रत्येकाच्या ओठांवर येते. बनून एक सुरेल गाणे प्रत्येकाच्या ओठांवर येते. या कवितेतून मिळतो आनंद भारी प्रत्येकास. या कवितेतून मिळतो आनंद भारी प्रत्येकास, कारण नेहमीच ती व्यक्त करते कवीच्या भावना खास. कारण नेहमीच ती व्यक्त करते कवीच्या भावना खास. नमस्कार. वा 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 वा.